अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या कटातील 3.5 वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी. मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटार अपघाताच्या गुन्ह्याच्या तपासावरून सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक चेतन मार्तंड श्रीवंत नेमणूक मुंबई नाका पोलीस ठाणे यांनी म्हसरूड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी व मयत अशोक भालेराव हे हयात असताना त्या सर्वांनी संगनमताने अशोक भालेराव यांचे नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशाने अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा कट रचला म्हणून त्यांचे विरुद्ध म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी योगेश साळवी हा फणीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकाऱ्यांनी फणीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीचे नाव योगेश राजेंद्र साळवी व 31 वर्ष असे सांगितले. त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस हवालदार रवींद्र आढाव, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राम बर्डे, गोरख साबळे, राहुल पालखेडे व महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा एलवे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.